मूक नायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। रात्रीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। यवतमाळ पोलिसांचा मेसेज धडकला असून उद्या लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे। याकरिता कुठेही सामाजिक प्रसार माध्यम किंवा इतर तत्सम ॲप्लिकेशनच्या माध्यमातून इतर जाती धर्म समाजाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी। तसेच व्हॉट्सअप ग्रुपचे सेटिंग बदलून ओनली फॉर ग्रुप ॲडमिन असे करावे, जेणेकरून त्या ग्रुपवर जर चुकीच्या माहिती किंवा भावना दुखावणारे मेसेज जर आले तर ग्रुप ॲडमिन सह संबंधित व्यक्तीवर कार्यवाही करण्यात येईल असा मेसेज यवतमाळ पोलीस सह दिग्रस ठाणेदार यांचा मेसेज झळकला आहे। तर दुसरी घटना म्हणजे हर्सुल येथील चंदू मोतीराम दुर्गे वय वर्ष 28 याने विष प्राशन केल्यामुळे तात्काळ शासकीय ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे आणले, परंतु तब्येत अचानक खालावल्यामुळे त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयाकडे रेफर करण्यात आले। तिसऱ्या घटनेमध्ये वाहनाच्या खिडकीतून हात बाहेर काढून बसणे एका आर्णी येथील लोकरवाडी या प्रकाश चंदू राठोड यांना भोवले। शासकीय ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे आणले असता त्यांची तब्येत बिघडली, या कारणावरून त्यांना यवतमाळ शासकीय ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आले। तसेच चौथ्या घटनेमध्ये म्हणजेच भाड्याने घेतलेले दुकान गाळे परत गाळे मालकाकडे हस्तांतरित केले, परंतु अनामत रक्कम म्हणजे 50,000 रुपये गाळे मालकाने परत भाडेकरूला न केल्यामुळे भाडेकरू अर्जदार अमोल दुर्गासिंग चव्हाण याने तक्रारीवरून गैर अर्जदार मोतीराम मांगू चव्हाण यांचे विरुद्ध कलम 504, 506 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि माझे डिपॉझिट परत द्या असे ठाणेदार यांच्याकडे विनंती केली आहे। पाचव्या घटनेमध्ये म्हणजेच हुंड्याच्या मागणीवरून सतत मानसिक त्रास, मारहाण, शिवीगाळ करीत असल्या कारणाने पीडित पत्नीच्या तक्रारीवरून पतीसह सासरकडील मंडळी नामे देवानंद नागोराव राठोड, नागोराव बिजाराम राठोड, कुंती नागोराव राठोड, खेमराज नागोराव राठोड यांच्या विरुद्ध कलम 498 अ, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडीअडचणीसाठी पाहत राहा। मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।